श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मिठाची मिरची करणार आहे. तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊन अशी उभी चिरलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहे. तर त्याच्यासाठी हो काही तर आपण कोथिंबीर, लसूण आणि कांदा एकत्र केलेला आहे. तर आता आधी आपण हे तळून घेणार आहे आणि नंतर जिरे घेतलेत फोडणीला, थोडी हळद घेतली, शेंगदाण्याचा कूट घेतलाय, चव्यानुसार ह्यात मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण इथं तवा ठेवलेला आहे. आता हे तव्यावर आपण सगळं तळून घेणार आहे. 2 मिनटं हे तळून घेणार आहे. त्यातला जरा कच्चापणा आहे ना ते जाण्यासाठी आपण तळून घेणार आहे आणि नंतर मग आपण काढून गार झाल्याच्या नंतर मिरचीत भरून घेणार आहे. आपला मसाला जरा तळलेला आहे. आपण त्याला 2 मिनटं का परतून घेतला की त्याच्यामधला जे कच्चापणा आहे ते जाण्यासाठी परतून घेतला होता. तर आता आपण काढून घेऊया आणि गॅस कमी करूया. बघा हो का अशी मिरची भरून घेतलेली आहे. आपण इथं तवा ठेवलेला आहे तेल गरम करण्यासाठी. तर आता आपण जिरे टाकून घेऊया. हो का आपण जिरे टाकून घेऊया आणि तेल जरा ढळतच टाकायचं. आपण 2 चमचे टाकल्यात का तर ही मिरची तेलात बनवायची ना, म्हणून तेल जरा जास्तच टाकायचं. अशी हिला तळायला ठेवायचं म्हणजे ही. आणि आपण ह्याचा मसाला पण थोडा तळून घेतलेला आहे ना अर्ध कच्चा. आणि आता हिला झाकून ठेवूया 2 मिनटं. तर आता आपण हिला परतून घेऊया. आणि आपण ही लोखंडाच्या तव्यामध्ये का बनवली की लोखंडाच्या भांड्यातले पदार्थ बनवलेले चांगले असतात खाण्यासाठी, म्हणून आपण हे लोखंडाच्या भांड्यात बनवलेले आहे. हो का बघा हो का आपली मिरची अशी झालेली आहे. आता अजून आपण हिला 5 मिनटं झाकून ठेवूया. शिजायला आपण थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे ती मऊ शिजेल जरा. आता आपण शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे. तर हिला झाकून घेऊया म्हणजे त्याचा मसाला पण शिजेल आणि ते पण वापरून निघेल ना. आता हिला झाकून ठेवूया 5-10 मिनटं. बघा हो का आपली मिरची आता एकदम तळलेली आहे चांगली. हो का मऊ बी शिजलेली आहे आणि एकदम तेलात असा मसाला आणखीन भारीपैकी तळलेला आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझी मिरचीची डिश मला कमेंट करून सांगा. फॉलो करा. आणि ही ज्वारीची भाकरी, चपाती, रोटी, नान बरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो. जास्त तर ज्वारीच्या भाकरी बरोबरच खावा, चवीला छान लागते. आणि कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा.